वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंद कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता असणार या ठिकाणी 18वा अध्याय आणि कालच्या पाठामध्ये आपण पाहिला 60 नंबरचा असणारा श्लोक. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोऽपि. की आपल्या स्वभावाच्या अनुषंगाने प्रत्येकाची असणारी प्रकृती त्याला आपण म्हणतो त्याचा तो स्वभाव आहे. आणि म्हणून आता हे अर्जुना, जरी तू कितीही जरी म्हटलास काय की मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही, मी कशाला आपल्या स्वजनांना मारून आचार्य पितर पुत्रां तथैव हे सगळे जे माझेच आहे या माझ्यांनाच मी कशा करता या सर्व युद्धामध्ये मारून, त्यापेक्षा मी काय करतो भिक्षाचर्यं चरन्तः, मी भिक्षाचर्य करेन. म्हणजे अशा प्रकारे हे सगळा असणारा मी आणि माझं पाहिल्यानंतर निर्माण होणारा जो मोह आहे, हा मोह पहिल्या अध्यायामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या ज्या ठिकाणी मोह कुठं निर्माण होतो मनुष्याला, मोह सर्वत्र नाही. आपण जेवढे व्यवहार करत असतो या सगळ्या व्यवहारामध्ये मोह नसतो आपला. मग मोह कुठं असतो? जिथं मी आणि माझा फायदा जिथं होणार आहे त्या ठिकाणी मला मोह निर्माण होतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी मग अर्जुनाला काय झालं, ज्यावेळेस सगळे पाहिले मी आणि माझे, यद्यपि त्या ठिकाणी कौरव जरी असले तरी हे सगळे कोण आहे, कुरुवंशी आहेत. अलग अलग कौरव असणारे, कुरूंचे असणारे सगळे वंशज आहेत. फक्त पांडव का पंडूचे असणारे पुत्र म्हणून ते पांडव, पण वंशाने सगळे एकाच वंशामधले असल्यामुळे ते कोण आहे, त्याचे सगळे भ्रातू म्हणजे त्याचे सगळे असणारे भाऊ बहीण, त्या अनुषंगाने असणारे सासरे मामा आचार्य, हे सगळे जे काय आहे सगळे आम्ही सगळे जे आहोत एका याच्यामधलेच असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, अर्जुनाला मोह निर्माण झाला. आणि या मोहाच्या अनुषंगाने मग अर्जुन म्हणतो की काय आता मी हे सगळ्यांना माझ्याच लोकांना कसं काय मारायचं, आणि म्हणून मी युद्ध करणार नाही. परंतु भगवंत म्हणतात स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोऽपि तथा. आणि अशा प्रकारे तू जरी कितीही म्हटलास की करणार नाही, परंतु तुझा जो क्षात्रवृत्तीचा असणारा स्वभाव जो आहे कोणता, शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे च अपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम. आता त्या ठिकाणी सांगितलं शौर्य तेज धृती दाक्ष युद्धेच अपलायनम, युद्धापासून पळून जायचं नाही, हा तुझा स्वभाव आहे, हे तुझं कर्तव्य कर्म आहे. आणि अशा असणारा स्वभाव कर्तव्य कर्माच्या अनुषंगाने ज्या वेळेस आता जरी किती म्हणता येईल म्हणशील करणार नाही तरी सुद्धा कर्तुम नेच्छसी, परंतु काय कर यन मोहात म्हणतात, मोहाच्या अनुषंगाने मोहाने तुझी बुद्धी आविष्ट झाली आणि तू विषाद करायला निर्माण झालाय. आणि म्हणून यद्यपि तू मोहाच्या अनुषंगाने मी करणार नाही तरी म्हणत असला तरी काय, तरी मोहात करिष्यसी वशोऽपि तत्, परंतु तरी सुद्धा तू जो आहे हा स्वभावजेन तुझा जो स्वभाव आहे या स्वभावाच्या अनुषंगाने किती आता नाही म्हटला तरी सुद्धा तू ते कर्म करणारच आहेस. कारण की त्याला मूल कारण काय असणारी आपली प्रकृती असणारा प्रत्येकाचा स्वभाव, त्या स्वभावाच्या मनुष्याने आपण किती म्हणलो आम्ही असं नाही करणार तसं नाही करणार, तर शेवटी काय तो स्वभाव त्याला त्या ठिकाणी घेऊन जातो. आपण एखाद्याला सांगितलं असं वागू नकोस असं वागू नकोस तरी सुद्धा काय म्हणतो तो ना आपल्या पुरतं म्हणतो तेवढं. जोपर्यंत सजावतीय वृत्तीचा प्रभाव आहे, चांगल्या वृत्ती मनामध्ये आहे, तोपर्यंत नाही करणार, असं नाही करणार तसं नाही करणार. आणि मग पुन्हा 1 2 4 दिवस झाले की त्याचा जो स्वभाव जुना आहे त्या स्वभावाच्या अनुषंगाने तशीच कर्म करायला तो आरंभ करतो. म्हणजे काय, प्रत्येकाची असणारी प्रकृती असणारी ती कशापासून बनते, तर तुम्ही केलेली कर्म. कर्म सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा. स्वकर्म सूत्रेण ग्रथितोलही लोकः व्यास म्हणतात की आपण ज्याप्रमाणे कर्म आपली केली आहे त्या कर्माच्या अनुषंगाने सुखस्य दुःखस्य न कोपी दाता म्हणते. परो ददाति कुबुद्धेशा अहम करोति ते वृथाभिमानिनः स्वकर्मसूत्रेण ग्रथितो हि. मी करतो माझा अमुक माझं तमुक, अशा प्रकारे त्या कर्मामध्ये गेलेला हस्तक्षेप आणि त्या अनुषंगाने प्राप्त झालेलं त्या कर्माचं जे फळ, त्या फळाच्या अनुषंगाने निर्माण झालेली अंतःकरणाची वृत्ती म्हणजे स्वभाव. चांगली कर्म केली तर चांगली वृत्ती निर्माण होणार आहे, वाईट कर्म केली तर वाईट वृत्ती निर्माण होणार आहे. जसे संस्कार तुम्ही त्याला द्या
जसं माती असेल चिखलाच्या गोळ्याला आपण जसा संस्कार देऊ त्याप्रमाणे तो बनत जाणार आहे. तसंच या ठिकाणी अंतःकरणावर तुम्ही कोणते संस्कार करताय, चांगले करतायत, वाईट करताय, त्या अनुषंगाने ते काय करणार आहे, तेच त्या ठिकाणी परिपक्व अवस्थेला लावून तोच तुमचा काय होणार आहे, तो तुमचा स्वभावच बनणार आहे. मग आपण त्याचा स्वभावच तसा आहे. त्याला काही स्वभावाला आपण म्हणतो काय, स्वभावाला औषध नाही. स्वभावाला औषध नाही म्हणजे मग हा स्वभाव असतो काय, आपली कर्माच्या अनुषंगाने. म्हणून शास्त्र कायम कर्माला प्राधान्य देतं की कर्म जे आहेत कर्म सुधरा, कर्म चांगली करा. कर्म एकदा तुमची सुधरली तया सत्कर्मी रती वाढो, ते चांगली कर्म करा, दुसऱ्या उपकार करा, हे करा ते करा, चांगलं जे काय आहे ते चांगलं करा. शास्त्राचं वाचन श्रवण मन विद्यासन हे जे आहे अशा प्रकारची कर्म करा. काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन च नवा. त्या शास्त्रच म्हणतं की कशा जो विद्वान आहे तो कसा काल हे घालवतो, तो काव्यशास्त्र विनोदेन. काव्य म्हणजे अनेक प्रकारची जे आहे रामायण महाभारत आदी काव्यशास्त्राचं आलोचना करून काव्यशास्त्र आणि त्याच्यामधनं काय करतो, तो आनंद प्राप्त करत घेतो. विनोदेन कालो गच्छति धीमतां, धीमतां जे विद्वान आहेत आपला जो वेळ आहे अशा प्रकारचे शास्त्राचं चिंतनामध्ये त्याचं मनन श्रवण करण्यामध्ये घालवतात. आणि मूर्ख व्यसनेनच मूर्खाणां निद्रया कलहेन. व्यसन, निद्रा आणि कलह या तीन गोष्टीमध्ये जे मूर्ख आहेत हे आपला वेळ घालवतात. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला काय केलं पाहिजे, मग आपण जर विद्वान असो, धीमान असो, सज्जन असो, तर आपल्याला काय, आपण सत्प्रवृत्तीचे असो, सज्जन ग्रहस्थ असो, तर आपल्याला काय पहिली जी ओळ आहे त्या अनुषंगाने आपला जो वेळ आहे इतर सगळीकडे न घालवता घे. शास्त्र भरपूर शास्त्र आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही तेवढं एक एक विषय त्याचाच अध्ययन करायचं जातं, त्या बारकावे बघायचे जातं. गीता साधी घेतली आहे, 700 श्लोकसुद्धा नाही आहेत, पण आज जवळजवळ 2 वर्ष झालं सातत्याने त्याच्यावरच चिंतन चालू आहे. असे लाखो मंत्र, लाखो श्लोक शास्त्रामध्ये आहे. दररोज एक एक जरी घेतला तरी आपलं संपूर्ण आयुष्य संपलं तरी ते संपणार नाही. एवढं मोठं ज्ञानाचं असणारं भंडार आपल्याकडे दिलेलं आहे. आपल्या असणारे गुरुपरंपरेने आपल्या असणारे ऋषी परंपरेने, आपल्या असणाऱ्या आचार्य परंपरेने, म्हणून त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञता भाव म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय, फक्त त्या ठिकाणी असणारे ते गुरु, त्या गुरूंची पूजा नाही, तर हे जे यांनी आम्हाला दिलेलं आहे हे संपूर्ण ज्ञान त्यांच्याप्रती एकच नाही आहे, तिथे संपूर्ण परंपरागत ज्या गुरूंनी आम्हाला आत्तापर्यंत अस्मदाचार्यपर्यंत आमच्या आचार्यापर्यंत हे ज्ञान जे 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 ज्यांनी काय केलं, त्यागपूर्वक हे सांभाळणं एवढं सहज नाही. त्या ठिकाणी कठोपनिषदामध्ये त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, त्याच उपनिषदाचा आधार घेऊन क्षुरस्य धारा निशता दुरत्तया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. तलवारीच्या पात्यावर ज्याप्रमाणे चालणं अत्यंत कठीण आहे त्याप्रमाणे हे व्रत आहे. एवढा असा आलं लगेच शिकला लगेच झालं असं होत नाही. क्षुरस्य धारा अत्यंत कठीण असणारं हे व्रत आहे. अशा व्रतामध्ये राहून काय केलं त्यांनी, अस्मदाचार्य आमच्या आचार्यांपर्यंत ही असणारी ज्ञानगंगा आहे ती काय केली घेऊन आले. म्हणून त्या सर्व परंपरेचं असणारं पूजन म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि अशा अनुषंगाने मग काय म्हणून त्या ठिकाणी काय, आता आपला जो काल आहे हा कसा केला पाहिजे, काव्यशास्त्र विनोदेन, शास्त्राचं चिंतन मनन श्रवण मनन निधिध्यासन याच्यामध्येच काय केलं पाहिजे, आपण आपला काळ जो आहे, आपल्या वेळ जो आहे ही लावली पाहिजे. म्हणजे काय होणार, ते जे संस्कार आहेत ते संस्कार अंतःकरणावर पडतील आणि त्या अनुषंगाने जो स्वभाव आहे सद्वृत्तीचा आपण म्हणतो. मग त्याला दुसरं सात्विक गुणसंपत्ती अथवा दैवी गुणसंपत्ती जी आहे हे प्राप्त करण्यासाठी अन्य काही करायची गरज नाही, ती आपापल्यातच. प्रल्हाद नारद आहेत त्या ठिकाणी, ध्रुव आहे लहानपणापासूनच का ती असणारे पूर्वजन बहुनाम म्हणून शुचीनाम श्रीमताम गे हे सांगितलं. योग भ्रष्टोपचार केलेलं जे सत्कर्म आहे ते वाया जात नाही, ते संचितामध्ये जाऊन राहणारे. यत्किंचित सुद्धा केलेलं जे कर्म आहे ते कर्माचं फळ दिल्याशिवाय ते जातच नाही. ते आज नाही तर उद्या नाही तर वर्षाने 10 वर्षाने 15 वर्षाने कधी ना कधी ते तुम्हाला त्याची अवस्था परिपक्व झाली की फळ देऊनच जातं.
म्हणून काय केलं पाहिजे, आपली जी कर्म आहे ही सत्कर्म, त्या अनुषंगाने त्या कर्माच्या अनुषंगाने आपला स्वभाव बनतो. आणि म्हणून तो स्वभाव जो आहे तो स्वभावाच्या अनुषंगानेच आपण काय करत असतो, आपला संपूर्ण त्या अनुषंगाने व्यवहार. आणि म्हणून या ठिकाणी म्हणून ते सांगितल्यानंतर या 61व्या श्लोकामध्ये पुन्हा ईश्वरच सर्वभूतानां, सगळ्यांच्या हृदयामध्ये जो आहे ईश्वर, तो काय करतो, आम्हाला भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया, मायेच्या अनुषंगाने. अंतःकरणामध्ये जरी ईश्वर आपल्या सर्वांच्या असला तरी आपण केलेली कर्म, स्वभाव, माया, प्रकृती, मयाध्यक्षेण प्रकृतीही सांगत आहे, माझ्या अध्यक्षतेखाली. तेच त्या श्लोकातून याचा परस्पर संबंध. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, की अशा प्रकारे माझ्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे ईश्वरा सर्व उद्देश, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असणारा तो ईश्वर काय करतो, आपल्या सर्वांना भ्रामयन सर्वभूतानी, ही सगळी जी कर्म आहे ती कशी, मायेच्या द्वारे. म्हणून नारायण पर्व अव्यक्ताच सांगितलं. सगळ्यात पहिलं जो आहे मंगलाचरणाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये जे काही संपूर्ण गीतेचं मध्ये सांगायचं ते तत्वज्ञानच त्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं. नारायण पर्व अव्यक्ता, की नारायण जो आहे हा कसा आहे, पर अव्यक्त, म्हणजे या संपूर्ण सृष्टीच्या पर. ते या ठिकाणी पुन्हा शेवटी सांगण्याचा प्रयत्न केला. भ्रामयन सर्वभूतानी, सर्वांना काय करतो, फिरवत राहतो. कशाच्या द्वारे, यंत्रारूढानी मायया, मायेच्या द्वारे. जसं त्या ठिकाणी तो असणारा कोण, बाहुल्यांचा खेळ आपण पाहतो जत्रेमध्ये, अलग लक्षात. मग यंत्रारूढ, आणि त्या बाहुल्या काय त्या ठिकाणी बांधलेल्या असतात ठराविक अनुषंगाने वरती. आणि काय करतो, तो जो आहे मायावी, तो जादूगार, तो वरती आपल्या त्या हातामध्ये त्यांना धरलेला असतं. आणि तो संवाद करून त्या बाहुल्यांना काय करत असतो, कशाच्या द्वारे, मायेने. आपल्याला काय वाटतं त्या बाहुल्याच हे करतायत, बोलतायत, हे करतायत, ते करतात, पण त्यांना करणारा कोण, माया, तो जादूगार जो आहे तो त्यांना काय करत असतो, त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या अनुषंगाने तशी कर्म त्याप्रमाणे हालचाली करायला त्या ठिकाणी भाग पाडत असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मायेच्या अनुषंगाने, प्रकृती म्हणून त्याला सांगितलं, प्रकृती प्रत्येकाच्या असणारी प्रकृतीच्या अनुषंगाने काय करतो आम्ही, भ्रामयन सर्वभूतानी, सर्व ही भूतमात्र जे आहेत हे काय करतात, सर्वभूत मात्र त्या प्रकृतीच्या अनुषंगाने आपापली कर्म करत राहतात. परमेश्वर काय, ईश्वर सर्वभूतानां उद्देशे अर्जुन तिष्ठ, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा तो प्रकाश, ईश्वर म्हणजे तो प्रकाश जो आहे तो प्रकाश फक्त परमेश्वर देण्याचं कार्य करतो. जसं सगळे विद्युत उपकरणं जे आहे सातत्याने आपण म्हणतो त्याच्यामध्ये असणारा जो प्रकाश जो आहे हा प्रकाश एकच आहे, विद्युत एकच आहे, विद्युत बदलत नाही. परंतु ती ज्याची त्या प्रत्येक उपकरणाचं असणारं कार्य आहे, कार्य भिन्नत्वात आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा ईश्वरा सर्व भूतानां उद्देशे अर्जुन तिष्ठती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा जो ईश्वर आहे तो जरी एक असला तरी आपापल्या कर्तव्य कर्मानुसार मायेच्या द्वारे काय करतो, तो सर्वांना भ्रामयन, सर्वांना फिरवत राहतो. हे सांगण्याचं या ठिकाणी कार्य केलं. पाहू काय म्हणतात श्लोकामध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. ईश्वर हा अर्जुन, हे अर्जुन काय, हे अर्जुना काय, तर ईश्वर म्हणजे परमात्मा, काय सर्वभूताना म्हणजे सर्वभूतांच्या, परमात्मा जो आहे हा परमात्मा सर्वभूतांच्या कशा, हृद्देशे, हृद्देश म्हणजे हृदयामध्ये. कुठे परमेश्वर, तर या आपण म्हणतो इथं आहे. मी खरं बोलतो असं आपण काही जरी झालं तरी मग असं हृदयावर हात ठेवून म्हणतो, म्हणजे अगदी मनापासून मी खरंच सांगतो. म्हणजेच काय, या हृद्देशे, कारण का या ठिकाणी आपण त्याचं अस्तित्व मान्य करतो, तो या हृदयामध्ये राहतो. आणि म्हणून काय, सर्वभूतांच्या हृद्देशे म्हणजे काय, हृदयामध्ये तो राहतो. आणि काय करतो, यंत्रारूढ आणि सर्वभूतानी, सर्व जी भूतमात्र आहे या सर्व भूतमात्रांना यंत्रावर बसलेल्या बाहुल्याप्रमाणे सर्व भूतमात्रांना का मायेने, माया म्हणजे मायेच्या द्वारे काय करू, भ्रामयन, भ्रमण करवीत राहतो. म्हणजे सगळ्यांना परमेश्वर काय करतो, या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये येऊन, जरी परमेश्वराचा वास असला तरी मायेच्या द्वारे, म्हणून सांगते प्रकृतीच्या द्वारे
तो स्वतः काय करत नाही. शिवशक्त्या युक्त सांगितलं त्यांनी. सौंदर्य लहरीचा असणारा पहिला जो श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकामध्येच सांगितलं शिव काही करत नाही. मग काय करतो. शिवशक्त्या युक्तो यदि भवते शक्त प्रवयितुम न चेदेवं देवो न खलु कुशल स्पंदितुमपि सांग. अतस्त्वाम आराध्याम हरिहर विरिंचादिपी प्रणंतुम स्तोतुम वा कथम कृतपुण्य प्रभवती म्हणतात. भगवती देवीची त्या ठिकाणी आचार्य सौंदर्य लहरीमध्ये 100 जे श्लोक आहे त्याद्वारे भगवतीची स्तुती करतात. त्याच्यामध्ये असणारा पहिल्या श्लोकामध्येच देवीची असणारी स्तुती की तुझ्या विना काही या ठिकाणी होऊ शकत नाही. तुझ्या विना म्हणजेच ती माया मूल प्रकृती तेच सांगितलं. शिवशक्त्यायुक्त शिव जो एकटा आहे हा काही करतो. ईश्वर हा असला तरी काही करू शकत नाही. शिवशक्त्या ज्यावेळेस शक्तीने युक्त होईल म्हणजे मायेने युक्त होईल किंवा मायेच्या अनुषंगाने युक्त होणार नाही परंतु मायेच्या अनुषंगाने शक्त्यायुक्तो यदि भवती शक्त प्रवृत्तुम न चेदेवं देवो न खलु कुशल स्पंदितुमपि. म्हणून अशा प्रकारे झाला नाही तर का होईल. न चेदेवं देवो न खलु कुशल स्पंदितुम. या जगतामधली एक सुद्धा वस्तू स्पंदितून म्हणजे हलण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही तिच्यामध्ये. आणि म्हणून हे माया हे परमेश्वरी हे देवी आतस्त्वाम आराध्याम तुझी आराधना कोण करतात. हरिहर विरिंच्या अधिरूपी. हरी म्हणजे विष्णू हर म्हणजे शिव आणि विरंजी म्हणजे ब्रह्मा. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा कोणाची आराधना करतात. हे देवी हे भगवती तुझी आराधना हे सगळे करतात. प्रणंतुम स्तोतुम वा कथम कृतपुण्य प्रवती. हे देवी हे भगवती तुझी आराधना तुझी पूजा जर करायची असेल तर हे कोणाचं पण काम नाही. कथमत पुण्य प्रवती ज्याचं पुण्य प्रसव झालेला आहे ज्याचं पुण्य जास्त झालेलं आहे त्याला सुकृत प्राप्त झालेला आहे तोच हे भगवती तुझी आराधना करेल. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं जे फिरवण्याचं जे काम आहे सृष्टी चालवण्याचं जे काम आहे ते कोण करतं ते ती प्रकृती माया अलग म्हणून तिची आपण पूजा करतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे ती काय करते. माया माया म्हणजे मायेच्या द्वारे काय करतोय हा भ्रामयन काय करतो सर्वांना या ठिकाणी फिरवत राहतो. ईश्वराय ते ईश्वरा ईशनशील नारायण हा काय सर्वभूतानां सर्व प्राणीनां हृद्देशे हृद्देशे अर्जुन शुक्लांतरात्मस्वभाव विशुद्ध अंतःकरण अहश्च कृष्णश्च अहर्जुनः इति ऋग्वेदसंहितामध्ये इति दर्शनात् तिष्ठति स्थितिं लभते तेषां स कथं तिष्ठति इति आह भ्रामयन् भ्रमणं कारयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि यन्त्राणि आरूढानि आदिष्ठतानि इव इति इव शब्दः अत्र द्रष्टव्यः. यथा दारुकृतपुरुषादीना यंत्रारूढानि माया छत्तना भ्रामयन् तिष्ठति इति संबंधः. की अशा प्रकारे काय म्हणतात. ईश्वरः ईश्वरा म्हणजे ईशन करणारा. कोण ईश्वर हा म्हणजे ईशन म्हणजे नियमन करणारा. म्हणजेच काय नियमन करण्याचे ज्याचे शील आहे असा नारायण हा सगळ्याला नियमित करणारा तोय. भीषास यद्यपि माया सगळं जे करत असली तर तिला सुद्धा नियमित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो ईश्वर. म्हणून सांगितलं भीषास्मात् वातपवते भीषोदेति सूर्य आहे. सगळी जी काय आपण सगळं पाहतो आहे हे वारं वाहतोय सूर्य उगवतोय मावतोय सगळं जे अग्नी प्रज्वलित होते सगळे कोणामुळे त्याच्यामुळे. भीषास्मात् वातपवते भीषोदेति सूर्य हा विषामुळे त्याच्या भीतीमुळे त्या परमेश्वराच्या भीतीमुळे हे सगळ्या ज्या सृष्टीचे व्यवहार या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे. अशा संपूर्ण सृष्टीला ईशन करणारा तो ईश्वर नारायण ते या ठिकाणी सांगितलं. ईश्वर म्हणजे ईशन म्हणजे नियमित करणारा. त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. कंट्रोल सुटला की सगळी गडबड. प्रत्येक ठिकाणी काय म्हणून सगळ्यावर कंट्रोल ठेवायला लागतो आपल्याला. एकदा कंट्रोल सुटला तुमचा की सगळं काय होतं त्याचे असणारे रिझल्ट काहीतरी लागत जातं. तसं ही संपूर्ण यद्यपि सृष्टीची निर्मिती केली तरी सुद्धा त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. कुणीही काही करत बसेल एक सेकंदाचा मन क्षण त्याच्याही अत्यंत बारीक असणारा त्या ठिकाणी त्या उड्याचा सुद्धा फरक पडून चालणार नाही एवढं त्याच्यावर नियमन भगवंत ठेवतात. म्हणून ईश्वर हा ईश म्हणजे नियमन करण्याचे ज्याचे शील आहे असा नारायण. नियमन सगळ्यांचं नियमन तोच करतो. कोणाच्याद्वारे मायेला सुद्धा नियमित करण्याचं काय करायचं काय नाही
हे सगळं करण्याचं काम तोच करून घेतो. सर्व भूतांच्या तो नारायण काय करतोय तर तो नारायण सर्व भूतांच्या हृदय प्रदेशात हे अर्जुना म्हणजे ज्याचा अंतरात्म स्वभाव शुक्ला आहे, म्हणजे ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे. म्हणून अर्जुन ज्याचं अंतःकरण का अर्जुन काय अर्जुन म्हणजे ज्याचं अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेलं आहे, म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये सात्विक गुणसंपत्ती दैवी गुणसंपत्ती निर्माण झालेली आहे. अशा अंतःकरणामध्ये काय म्हणतात पुढे अर्जुन शब्दाच्या अर्थाविषयी श्रुती प्रमाण दाखवतात. अर्जुन या शब्दाचा अर्थविषयी श्रुती प्रमाण त्या ठिकाणी ऋग्वेद संहितेमध्ये त्यांनी ते घेतलेलं काय म्हणतात, काही दिवस कृष्ण व काही दिवस अर्जुन म्हणजे शुक्ल आणि कृष्ण हे दोन आहे. अलग लक्षात. पौर्णिमेपासून अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ला नंतर कृष्ण. जशी चंद्राची कला वाढत जाते त्याप्रमाणे आपण तो कृष्ण पक्ष धरतो. 15 दिवसाचा शुक्ल आणि 15 दिवसाचा कृष्ण. पहिल्या ह्याच्यामध्ये शुक्लामध्ये काय होते, चंद्राची एक कला वाढत पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो म्हणजे शुक्ल. आणि त्यानंतर पौर्णिमेपासून पुन्हा अमावस्येपर्यंत एक कलेने तो अमावस्येला पूर्ण दिसत नाही म्हणून तो कृष्ण. म्हणजे या ठिकाणी म्हणून अर्जुन म्हणजे शुक्ल म्हणजे जो अत्यंत तेजस्वी लागला. त्यामुळे चंद्राचं बल आपण पाहतो. त्या ठिकाणी एखादं कार्य करायचं असेल तर आपण म्हणतो चंद्रबल आहे का. म्हणून कुठलंही कार्य करताना आपण काय करतो, पहिल्या शुक्ल पक्षामध्ये असेल तर बरं. त्यात पहिले 5 दिवस जे आहे प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत ते त्याच्यामध्ये चंद्रबल अधिक राहतं, पण तो मग पुन्हा आपण हे करतो. हा सगळा शास्त्राचा विचार असो. परंतु या ठिकाणी काही दिवस कृष्ण व काही दिवस अर्जुन. कृष्ण म्हणजे त्या ठिकाणी त्याचप्रमाणे काळा आणि अर्जुन म्हणजे शुद्ध पांढरा स्वभावाचा शुद्ध स्वभावाचा असतो. येथे शुक्ल शब्दाचा पर्याय म्हणून अर्जुन शब्दाचा प्रयोग केलेला दिसतो. शुक्ल म्हणजे या ठिकाणी अर्जुन शब्द जो दिलेला आहे तो शुक्लाच्या अनुषंगाने अर्जुन हृदयेशे अर्जुन त्या शुक्लाच्या अनुषंगाने त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून शुक्ल शब्दाचा पर्याय म्हणून अर्जुन शब्दाचा प्रयोग केलेला दिसतो. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहतो. तो कसा ते भगवान सांगतात. ज्याप्रमाणे यंत्रावर ठेवलेले लाकडी म्हणजे मायावी पुतळे यंत्रावर काय ते मायावी पुतळे ठेवलेले असतात. आणि ते मायावी पुतळे काय मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरुष मायेने फिरवत राहतो. त्या ठिकाणी त्याच्यावरती पुरुष काय करतो, तो मायेच्या द्वारे आपल्याला कळत नाही पण तो मायेद्वारे ते सगळ्यांना फिरवत राहतो, मायेने फिरवत राहत असतो. त्याप्रमाणे शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना हे शरीररूप हे यंत्र आहे त्याच्यावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना फिरवतो ईश्वर. त्याप्रमाणे मायाद्वारे त्या सर्वांना फिरवत तो ईश्वर त्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करून राहतो. यंत्रारूढानी या शब्दापुढे इव हा शब्द अध्यारूढ घ्यावा. यंत्रारूढानी ज्या पुढे जे आहे यंत्रारूढानी इव अलग यंत्राने आरूढ झाल्याप्रमाणे काय करतो भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थापित राहून तो मायेच्या द्वारे प्रत्येकाला काय करतो आपापल्या कर्मामध्ये प्रेरित करत राहतो. आणि म्हणून मग केलं काय पाहिजे, मग तो जो भगवंत आहे जो मायेद्वारे हे सगळं आमच्याकडनं करून घेतो त्याच भगवंताला जो करतो मेन जो माणूस आहे त्याला आपण काय म्हणतो हे बाकीचे सगळे सोडून द्या. जो मुख्य जो आहे त्या मुख्यालाच धरलं पाहिजे. कोण आहे तो मुख्य, तो परमेश्वर नारायण. म्हणून तमेव शरणम गच्छ त्यालाच अनन्य भावाने हे भगवंत काय तुलाच मी शरण आलेलो आहे, आता तुला काय करायचे तू तुझ्या पद्धतीने करून घे. म्हणून 62व्या श्लोकामध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न केला. तो परमेश्वर जो आहे की मायेद्वारे सर्व फिरवत आहे त्याच परमेश्वराला तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. की अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे आम्ही सर्वांनी, तो जो नारायण स्वरूप परमेश्वर आहे परमपिता परमेश्वर नारायण त्यालाच काय केलं हे अर्जुना काय त्याच परमेश्वराला आपण काय केलं पाहिजे सर्व भावेन म्हणजे सर्व प्रकारे काय केलं पाहिजे शरणं गच्छ शरण गेलं पाहिजे. आणि मग काय होईल तत्प्रसादात पराम शांती. एकदा त्याला आपण शरण गेलो त्याच्या प्रसादाने काय पराम शांतीची निकृष्ट नाही सर्वोत्कृष्ट जे आहे पराम शांती म्हणजे अत्यंत उत्कृष्ट जी शांती आहे पराशांतीची अत्यंत दुःख निवृत्ती आणि निर्तिशय आनंदाची प्राप्ती ही पराम शांती जी आहे ही पराम शांतीला काय करू आपण प्राप्त हो. आणि मग त्या पराम शांतीला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय होईल शाश्वतम स्थानं प्राप्स्यसि. ते शाश्वत जे परमेश्वराचं असणार स्थान आहे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम परमेश्वराचं असणारं ते शाश्वत स्वरूपाचं असणारं स्थान
की ज्या स्थानावर गेल्यानंतर पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये आम्ही येणार नाही, ते शाश्वत स्वरूपाचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तमेव इति तमेव ईश्वरं शरणमाश्रयं संसार आर्तहरणार्थं गच्छाश्रय सर्वभावेन सर्वात्मना. हे भारत प्रसादात ईश्वर अनुग्रहात परां प्रकृष्टां शांतिं उपरतिं स्थानं च मम विष्णोः परं पदं प्राप्स्यसि शाश्वतं नित्यं. हे अर्जुना, त्याच ईश्वराला संसार पीडा हरण करण्यासाठी सर्व भावाने शरीर वांग मन यांच्या योगाने शरण जाणे, म्हणजे अशा प्रकारे तो जो ईश्वर आहे या सर्वाच्या वर असणारा नारायण स्वरूप म्हणून नारायण परव्यक्तात, त्या नारायणाला काय अनन्य भावाने शरण. आणि मग काय कर, अनन्य भावाने म्हणजे शरीर वांग मन सगळे कायिक वाचिक मानसिक भगवंताला पूर्ण शरणागती. काल आपण पाहत होतो गजेंद्र असेल त्या ठिकाणी द्रौपदी असेल, पूर्ण भावाने शरणागती ज्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंत सुद्धा आपल्याला हात देत नाही. जोपर्यंत हातचा राखून आपण चाललेलो आहोत तोपर्यंत भगवंत म्हणतात मग राहू देतो, हातचा देऊन त्याला तर काय करायचं ते. म्हणून काय पूर्ण हे सगळं ज्या भक्तांची जी चरित्र आहे ती कशासाठी, पूर्ण शरणागती सगळं सोडून काही नाही भगवंत तुम्हीच आहात, अलग लक्षात, काही माझं नाही. म्हणजे त्या ठिकाणी रामसुखदासजी फार सुंदर त्या याच्यामध्ये उदाहरण देतात. एक माकडाचं पिल्लू आणि एक असतं मांजरीचं पिल्लू. अलक्षात, माकडाचं पिल्ल्याला स्वतःला प्रयत्न करायला लागतात माकडाला धरायचं, मग माकडाचं पिल्लू नको म्हणतात. काय मग मांजरीचं पिल्लू स्वतःला काय प्रयत्न करत नाही, आई काय करते बरोबर हळूच पकडते आणि त्याचं सुरक्षित ज्या ठिकाणी स्थान आहे त्या सुरक्षित स्थानावर घेऊन त्याला नेऊन ठेवते. त्याला काय करायला लागतं का, त्याला काही करायला लागत नाही. त्याप्रमाणे अनन्य भावाने भगवंताला शरण जाणे, मांजराच्या पिलाप्रमाणे, की बस हे भगवंता तुम्हाला आम्ही शरण आलेलो आहेत, की काय कुठे नेऊन ठेवायचं ते तुम्ही ठेवा या भावनेने. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून ते शरीर वाक मन यांच्या योगाने शरण गेलं पाहिजे. त्यामुळे ज्याच्या प्रसादाने तुला उत्कृष्ट शांती उपरतिमद विष्णूचे परमशाश्वत नित्यवत प्राप्त होईल. म्हणजे अशा प्रकारे भगवंताला एकदा शरण गेल्यानंतर काय ते परम स्थान जे आहे भगवंतात शांती परम जी आहे ती तुला प्राप्त होईल. इति ते ज्ञानमाख्यात म्हणे. म्हणून अशा प्रकारे हे अर्जुना काय मी तुला काय केलं हे, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसी तथा कुरु. तरी सुद्धा भगवंता अतिशय महत्त्वाचा निर्णय की हे सगळं अत्यंत गुह्य जे आहे हे अत्यंत गुह्य ज्ञान, इथे ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, मी माझ्याद्वारे मी काय केलं तुला, याप्रमाणे मी तुला अत्यंत गुह्याहून अत्यंत गुह्य राजविद्या राजगुह्य असणारी ही विद्या ही या ठिकाणी काय केलं तुला सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा तुला ही सगळी राजविद्या राजगुह्य जे आहे सिक्रेट ज्याला म्हणतो आपण, ते सिक्रेट मी सगळं तुला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आता तू काय कर, अशेषेण हा म्हणजे पूर्णपणे, मग तू काय कर आता तू विमृश्य तद अशेषेण यथेच्छसी करू तथा करू. पण यद्यपि माझ्या मद्वारे सगळं जरी तुला सांगितलं तरी सुद्धा तू काय कर तर विचार करून मग तुला जे वाटेल तसे कर, माझंच मत ग्रहण कर असं काय भगवंत म्हणत नाही. हा फार महत्त्वाचा विषय गीते म्हणतात की आता मी तुला जे सांगायचे ते सांगून बाजूला जाऊ, आता तुझ्या बुद्धीने तू विचार केला पाहिजे की मला काय केलं पाहिजे. म्हणून यथेच्छसी तथा करू, जशी तुझ्या आता म्हणजे तुला सांगण्याचं काम केलं, तुला वाट दाखवण्याचं काम केलं, पण वाट दाखवल्यानंतर आता काय करायचं, त्या वाटेने जायचंय का दुसऱ्या वाटेला जायचंय, काय करायचं, यथेच्छसी तथा करू. तुला आता जे काय मला जे सांगायचं ते सर्व मी सांगितलं, परंतु हे अर्जुना आता तुला जे काय करायचं निर्णय तुला घ्यायचा की काय करायचंय ते आता यथेच्छसी तथा कुरु. याप्रमाणे ते तुभ्यं ज्ञानमाख्यातं कथितं गुह्यं गोप्यं गुह्यतरम् अतिशयेन गुह्यं रहस्यमित्यर्थः. मया सर्वज्ञेन ईश्वरेण विमृश्यामर्शनम् आलोचनं कृत्वा एतद्यदोक्तं शास्त्रम् अशेषेण समस्तं यदोक्तं च अर्थजातं यथा इच्छसि तथा कुरु. याप्रमाणे आणि म्हणून अशा प्रकारे हे ज्ञान गीताशास्त्र गुह्याहून गुह्य अत्यंत गुह्य ज्ञान, हे गीताशास्त्र अत्यंत गुह्यात गुह्यतरम असणारं जे ज्ञान आहे, पण गुह्याहून अत्यंत गुह्य म्हणजे अतिशय गुह्य गुप्त ठेवण्यास योग्य अत्यंत गुप्त वस्तू आहे. ही काय केली मी तुला ठेवण्यास रहस्यमय, आणि रहस्य असा भावार्थ मी सर्वज्ञ ईश्वर, आणि मी काय केला मी सर्वज्ञ ईश्वर आहे. अलग लक्षात
या ठिकाणी तुला जरी वाटलो मी कृष्ण आहे तरी मी काय वास्तविक पाहता म्हणून म्हणतो त्या सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयन वापी म्हणतात. ते पुढे जाऊन ज्यावेळेस विश्वरूप दर्शन पाहिलं अरे बापरे मग कळलं अर्जुनाला कोण आहे भगवंत हे ईश्वर म्हणजे कोण आहे कळलं. म्हणून म्हणतात मला काय आता करा मला माफ करा म्हणून मी ईश्वराने सर्वज्ञ ईश्वर जो मी आहे या सर्वज्ञ ईश्वराने मी काय केलं सर्वज्ञ ईश्वराने तुला सांगितलेलं आहे या पूर्वक्ष शास्त्राचा व पूर्वोक्त सर्व विषयांचा पूर्णपणे विचार करून आता काय करतो या 18 अध्याय सगळे पूर्ण गेले. आता तू विचार कर काय मला काय करायचंय तेच सांगितलं. पूर्णपणे विचार करून जशी तुझी इच्छा असेल तसे कर आणि मग त्यानंतर तुला जे योग्य वाटेल त्या सगळ्याचा सारासार तू विचार कर आणि ज्याप्रमाणे तुला वाटेल त्याप्रमाणे तुला करण्याचा अधिकार तुला आहे. तुझ्या अधिकाराप्रमाणे ज्ञान व कर्म यातील जे तुला इष्ट वाटेल त्याचे अनुष्ठान. आता काय करायचं ज्ञान मार्गाने जायचंय का कर्म मार्गाने जायचंय ते तू तुझं आता ठरव. मी तुला सगळ्याचं रहस्य जे आहे प्रत्येकाचं असणारं गुह्यतम रहस्य आणि काय होणार आहे त्याने काय होणार आहे हे अत्यंत गुह्य रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता शेवटी तुला ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाने तू जाऊ शकतोस. भूयोपी मया उच्चमान शृणु गीताशास्त्राचे पूर्वपर वच गीताशास्त्राचे पूर्वापर विचाराने ठरवण्यास जर तू असमर्थ असशील तर पुनरपी मी सांगत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा विचार तुला समजा रुजला नसेल किंवा अत्यंत काय आहे हा सांगितलेला विचार काय घेण्यासाठी समर्थता तुझी नसेल तरी पुन्हा मी तुला एकदा सांगतो. अलग लक्षात म्हणजे आपण म्हणतो तो त्याला किती सांगितलं तरी लक्षात येत नाही. म्हणजे काय त्याची जी असणारी आपण म्हणतो आता नवीन IQ लेवल त्याची असणारी बुद्धीची क्षमता धारण क्षमता जी आहे ती धारण क्षमता तेवढी नाही तरी किती सांगितलं ते त्याला कळत नाही. कारण का बुद्धीची धारण क्षमता नाही. त्याप्रमाणे ते सांगितलं. त्याप्रमाणे तू जर मी सांगितलेलं हे सर्व जे गुह्य ज्ञान ते गुह्य ज्ञान काय काय त्या शास्त्राचे पूर्वपर विचारण्याने ठरविनास जर तू हे ह्या अनुषंगाने हा विचार ठरवण्यास तू असमर्थ असशील तर पुनरपी मी सांगत असलेले ते हे म्हणून तुझ्यावर माझ्या अत्यंत तू माझा प्रिय म्हणून पुन्हा एकदा तुला मी सांगतो. काय सांगतो सर्व गुह्यतमं भूयः शृणमे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमतिः ततो वक्ष्यामि ते हितं. क्या अत्यंत पुनरपी भूयः म्हणजे पुनरपी पुन्हा पुन्हा काय करतो भूयः म्हणजे पुनरपी मे म्हणजे माझे काय सर्व गुह्यतम सर्व गुह्यातील अतिशय गुह्य असे वचन परम वचन तू ऐक. का मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो तर मे म्हणजे मला तू दृढ इष्ट अत्यंत प्रिय असल्यामुळे त्या कारणाने मला तुझं हितच करायचं असल्यामुळे मी तुला हे पुन्हा पुन्हा ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय इष्टोसी मे दृढमती तो वक्षामी ते येतं. तुझा हित ज्याच्यात आहे तो मला अत्यंत प्रिय असल्यामुळे तुझं हित ज्याच्यामध्ये आहे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वगुह्य इति काय म्हणतात सर्वगुह्य इति सर्वगुह्य इति सर्वगुह्यतम सर्वेभ्य गुह्येभ्य अत्यंतं गुह्यतमं अत्यंतं रहस्यम् उक्तमपि असत्कृतं भूयः पुनः शृणु मे मम परमं प्रकृष्टं वजः वाक्यं न भयात् नापि अर्थकरणाद् वा वक्ष्यामि किं तर्हि इष्टप्रियास्मि मे मम तव दृढ अव्यविचारेण इति कृत्वा ततः तेन कारणेन वक्ष्यामि कथयिष्यामि ते तव हितं परमं ज्ञानप्राप्तिसाधनं ततः हि सर्वहितानां हिततमं. सर्वगुह्याहून अत्यंत रहस्य सर्व जे गुह्य आहे त्या सगळ्यापेक्षा अत्यंत रहस्यमान असणारं सर्व गुह्याहून अत्यंत रहस्य वारंवार जरी सांगितले आहे तरी पुन्हा माझे हे उत्कृष्ट वचन आहे. पुन्हा पुन्हा मी तुला तेच सांगतात. अलग लक्षात पहिल्या अध्यायापासून ते आत्ता 18व्या अध्यायापर्यंत तुम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा तोच विषय काही बदलला नाही. फक्त त्या ठिकाणी असणाऱ्या अध्यायाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तेच सांगितलं या ठिकाणी अत्यंत गुह्य रहस्य वारंवार जरी सांगितले तरी पुनरपी माझे ते उत्कृष्ट वचन आहे. कारण का मी भयाने अथवा धनाधिकांच्या इच्छेने हे पुन्हा पुन्हा सांगत आहे असं नाही. भीतीने तुला सांगितलं पाहिजे अथवा तुझ्याकडनं मला काय ते प्राप्ती होणार आहे राज्यकारभार मिळणार आहे म्हणून मी काय तुला हे काही सगळं सांगत नाही. मी कुठल्याही प्रकारच्या असणाऱ्या प्रलोभनाने युक्त होऊन मी तुला हे पुन्हा पुन्हा सांगत आहे असं तुझ्या मनामध्ये जर भाव येईल तर तसा भाव तिथं या ठिकाणी तू घेऊ नकोस. कारण का तर प्राकृत माणसाप्रमाणे तर मी का सांगत आहेस कारण तू मला दृढ निश्चयाने इष्ट म्हणजे प्रिय आहेस. तू मला अत्यंत प्रिय. एखादा जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते तिला आपण तिथं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटतं.
आणि मग आपण काय करतो, त्याला व्यवहारामध्ये सुद्धा चांगले सल्ले, बाळा असं करू नकोस, बाळा तसं करू नकोस, बाळा हे करू नकोस, बाळा ते करू नकोस, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. का? कारण ती आपली प्रिय असते, तिच्याकडनं आपल्याला काहीतरी अपेक्षा ठेवली पाहिजे, त्यातलं काय मला मिळेल, त्यातलं काही पर्सेंटेज मिळेल, असं काही नसतं. पण एक आपली काय असते, प्रांजल भावना ज्याला म्हणतो असतो, ती प्रांजल भावना असते, याचं कल्याण हो. त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंताची प्रांजल भावना आहे. काय की अर्जुन अत्यंत प्रिय आहे भगवंताला, आणि त्यामुळे याचं कल्याण झालं पाहिजे. आणि या अनुषंगाने म्हणून माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रलोभनामुळे मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय असं काय तू समजू नकोस. म्हणजे तर मग का सांगत आहे, कारण तू मला दृढ निश्चयाने इष्टप्रिय आहेस म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो. मी तुला हित म्हणजे ज्ञानप्राप्तीचे उत्कृष्ट साधन कथन करीतो, कारण ज्ञानप्राप्ती हे सर्व हितांमध्ये श्रेष्ठ आहे असल्यामुळे या ठिकाणी हित शब्दांचे अर्थ ज्ञानप्राप्तीचे साधन असाच करणे योग्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे ज्ञानप्राप्तीचे जे साधन आहे हे काय करतोय मी तुला या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगत आहे. किम ते अत्यंत गुह्य काय ते पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतात. 65व्या श्लोकामध्ये मनमना भगवद्भक्ता मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोस्मी सगळ्या असणारा गीतेचा असणारा सिद्धांताचा सारभूत असणारे श्लोक 65, 66 आता हे सगळ्याचं सार याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मनमना भगवंत भक्ता मध्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोस. माझ्यामध्येच, इकडे तिकडे कुठे जाऊ नकोस. काय मनमना भवहा, तू माझ्यामध्येच काय ज्याचे मन आहे, काय तुझं जे मन आहे इकडे तिकडे घालूच नको, माझ्यामध्येच ज्याचं मन आहे असा हो. मदभक्त म्हणजे माझाच भक्त हो. त्यानंतर मध्याजी मा, माझे भजन पूजन जे काय करायचं ते माझंच कर, तेच माझेच यजन पूजन करणारा माम नमस्कुरु. नमस्कार जरी करायचा झाला तर तू मलाच नमस्कार कर. आणि कारण का ते सत्यम प्रतिजाने, कारण मी तुला सत्य प्रतिज्ञा करून सांगतो. माम एव यश्य, तू अशा प्रकारे तू ज्यावेळेस या सगळ्या क्रिया माझ्यासाठीच करशील त्यावेळेस मी काय करतो, तुला एक सत्य प्रतिजाने, मी तुला एक सत्य सांगतो अथवा तुला सत्य प्रतिज्ञा करतो की तू निश्चयपणे काय माम एव येष्यसी, तू मलाच, इकडे तिकडे कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे जो अनन्य भावाने तू मला जर सणाला या सगळ्या ज्या क्रिया आहे सगळ्या माझ्याकरिता करत राहिलास तर निश्चितपणे तू मला येऊन पोहोचेल. कारण का मे प्रिया, कारण तू मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे अशा प्रकारे भगवंत या ठिकाणी म्हणजे असणारं सगळ्याचं गीता शास्त्राचं सार भगवंताची असणारे अनन्य शरणागती जे जे यज्ञत कर्म करो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. तत्तद अखिलम शंभो तवाराधन, जी जी आमच्या हातातनं कर्म होतील हे सगळे परमेश्वरा तुझ्यासाठीच आम्ही करीत आहोत. ह्या भावनेने ती कर्म ज्यावेळेस करू त्यावेळेस निश्चितपणे आपण सुद्धा सगळे, आपल्याला का तिथे अर्जुनालाच नाही सांगितलं तर आपल्या सुद्धा हातून होणारी प्रत्येक जी कर्म आहे ईश्वरार्पण बुद्ध्या, हे मी ईश्वरासाठी करतोय. म्हणजे काय, जे ईश्वरासाठी जे कर्म आपण करणार आहोत ते कर्म काय होणार आहे, मग चांगलंच होणार. मी ईश्वरार्पण बुद्ध्याने करतो आहे. मग ईश्वराला द्यायचं म्हणजे काय करतो आपण, मग वाईट होणार आहे का नाही, मग ते चांगल्याच चांगलं अतिशय चांगलं कसं करेल की ज्याने तो परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होईल, संतुष्ट होईल. अशा प्रकारे जी चांगली कर्म जे आहे, चांगलं जे आपण म्हणतो पण भगवंताला भोग लावायचा म्हणजे जे काय नैवेद्य सुद्धा आपण करतो छानपैकी, मग सगळ्या प्रकारचं जे काय असेल ते सगळा सुंदर असा नैवेद्य ताटाकडं भगवंताला द्यायचं. या भावनेने ज्यावेळेस आपण ती गोष्ट करतो त्यावेळेस आपण चांगल्यात चांगली अतिशय उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग अशा प्रकारे ज्यावेळेस भगवंताला ही कर्म जरी आपण करत अर्पण करायची झाली तर मग काय करू, आपली ती कर्मसुद्धा आपण चांगलीच कर्म करत, हे सांगण्याचं तात्पर्य सारांश आहे या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे, कारण का हे मी सत्य सांगतो आणि अशा प्रकारे ही सगळी जर कर्म आपण जे जे करतो ईश्वरार्पण बुद्धीने जर करत राहिलो तर निश्चितपणे आपण काय जे आहे आपण सर्वच्या सर्व काय त्या परमेश्वरापाशी निश्चितपणे जाऊ, त्या परमेश्वरालाच प्राप्त होऊ आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय घ्यायची गरज नाही. मन्मना इति मन्मना भव मच्छ मच्चित्त भव मद्भक्त भव मज्जनः भव मद्याजी मज्जनशीलः भव अन्नाम नमस्कुरु नमस्कारमेव कुरु तत्र एव वर्तमानः वासुदेवे एव समर्पित साध्य साधन प्रयोजन मम एव एष्यसि आगमिष्यसि सत्यं देदव प्रतिजाने सत्यां प्रतिज्ञां करोमि तस्मिन् वस्तुनि इत्यर्थः इतः प्रियासि मे एवं भगवतः सत्य प्रतिज्ञत्वे बुद्धा भगवद्भक्ते
हे अवश्यम भावी मोक्षफलम अवधार्यम भगवत शरण एक परायणः भवेत इति वाक्यार्थ. म्हणजे अशा प्रकारे काय करायचं, सारासार विचार काय, संपूर्ण गीताशास्त्राचा असणारा सारासार विचार या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला भगवंतांनी. भगवंत काय म्हणतात, माझ्या ठिकाणीच तुझं जे मन आहे ना, हे इकडे तिकडे घालूच नको. हे करायचे ते काही नको, तुझं मन माझ्यामध्येच. म्हणून काय, माझ्या ठिकाणी ज्याचे मन आहे असा हो. काय मन आहे भगवंतामध्येच ठेव. माझा भक्त हो, माझे जन करणारा हो, नमस्कार सुद्धा मलाच कर. याप्रमाणे तू वागलास, अर्थात साध्य साधन आणि फल अलग लक्षात. जे काय आहे साध्य म्हणजे प्राप्त करायचं ते साध्य, साधना म्हणजे आपण जे करणार आहोत ते, आणि त्याचं असणारं फल, हे सगळं काय आहे, हे सर्वच्या सर्व वासुदेवच आहे. वासुदेवाच्या व्यतिरिक्त काही नाही. परमेश्वर जे काय आपण करतोय ते परमेश्वरासाठीच करतोय. ही भावना मनामध्ये ज्यावेळेस राहील, अशा स्वरूपाच्या भावनेने ज्यावेळेस आपण कर्मती करू, त्यावेळेस निश्चितपणे काय होईल, अर्पण करू फल वासुदेवच आहे असे समजून वासुदेवाच्या ठिकाणी तू ती अर्पण करू लागलास. म्हणजे काय, म्हणजे सगळं वासुदेवासाठी परमेश्वरासाठीच करतोय अशा भावनेने ज्यावेळेस आपण ती करू, त्यास अर्पण करू लागलास, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. मग काय करशील, इकडे तिकडे जाणार नाही. मग तुकडे जे माझं जे परमधाम यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम, माझे परमधाम ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तू मला प्राप्त होशील, येऊन मिळशील. या गोष्टी संबंधाने मी हे तुला प्रतिज्ञेवर सत्य सांग. मी तुला अत्यंत ही प्रतिज्ञा आहे माझी, मी सहज सांगत प्रतिज्ञा करतोय मी, की अशा प्रकारे तुझं केलंस तू. म्हणजे अर्जुनाला निमित्त करून आपल्या सर्वांना तो उपदेश आहे की आपण सुद्धा ही सगळी कर्म जी करणारे आहोत, साध्य साधन फल हे सगळं परमेश्वरच आहे. अशा अनुषंगाने जर करत राहिलो तर आपण सुद्धा काय त्या परमेश्वरालाच प्राप्त हो. ही भगवंतांनी केलेली प्रतिज्ञा आहे की तुम्ही असं वागा तर काय होईल, तरच तुम्ही मला येऊन प्राप्त होतात. याच्यातनं या लाईनमधनं कुठं बाहेर गेला की पुन्हा जन्म पुन्हा मरण, ही शेवटची लाईन मारून दिली की कसं चाललं पाहिजे साधकाने आपल्या जीवनामध्ये. साधक साधना करत असताना साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय, जी तुझी सर्व कर्म आहे मय्यर्पित मनोबुद्धी मला अर्पित करूनच कर, तरच काय होईल, तर तू निश्चितपणे साध्यापर्यंत जाशील. त्या साध्याचं असणारं मग अंतिम जे फल आहे वासुदेव सर्वम, हे तुला निश्चितपणे प्राप्त होईल. या लाईनीनीच, ही लाईन आऊट नाही होता का, या लाईनीच तुला जायचं. हे या ठिकाणी 65व्या श्लोकामध्ये लाईन आपल्या सगळ्यांना दिली भगवंताने की याच लाईनमधनं आता चालायचं आहे. तुम्ही इकडे तिकडे आता जर झाला तर चालणार नाही. म्हणून प्रतिज्ञा करताय या ठिकाणी भगवंत की असं झालं तर निश्चित होईल, ही माझी प्रतिज्ञा आहे. तुम्ही अशा प्रकारे तुमची जर कर्म करत राहिलात तर निश्चितपणे तुम्ही मला येऊन मिळताल, हे मी प्रतिज्ञा करतो. मी इकडे तिकडे तुम्ही कुठे जाताल असं मी म्हणणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे या गोष्टी संबंधाने मी हे तुला प्रतिज्ञेवर सांगत आहे. प्रतिज्ञा कसं सांगतोय, प्रतिज्ञा करून कसं सत्य सांगत आहे, कारण तू मला प्रिय आहेस. याप्रमाणे भगवंताची सत्य प्रज्ञा जाणून भगवत भक्तीचे मोक्ष हे अवश्य प्राप्त होणारे फळ आहे. म्हणून या भगवंताच्या असणाऱ्या भक्तीचं फळ काय, तर भगवत भक्तीचे मोक्ष हे अवश्य प्राप्त होणारे फळ आहे. तसे निश्चित समजून भगवंताचाच आश्रय करून राहण्याविषयी पुरुषाने तत्पर. म्हणून आपण सर्वांनी काय केलं, परमेश्वराच्या अनुषंगाने जे काय ठेविले अनंत तैसेची राहावे या अनुषंगाने हे काय जे आहे परमेश्वराची इच्छा आहे. जे काय आपण जीवनामध्ये सुख दुःख भोगत आहोत, भोगत असताना सुद्धा आहे परमेश्वराचा प्रसाद आहे. म्हणजे या अनुषंगाने परमेश्वराची इच्छा आहे. या अनुषंगाने ज्यावेळेस आपण त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपला दृष्टिकोन आपल्या आप बदलतो. त्याचा असणारा जो आघात आहे मनावर तो निश्चितपणे काय होतो, कमी होत जातो. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताचा आश्रय करून राहण्याविषयी पुरुषाने तत्पर असावे हा या श्लोकाचा वाक्यार्थ आहे. म्हणून काय केलं पाहिजे, जे काय परमेश्वराच्या अनुषंगाने आपण राहिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने शेवटचा असणारा श्लोक 66वा त्या ठिकाणी असणारा सार संपूर्ण गीताशास्त्राचं 66व्या श्लोकामध्ये सांगितलं. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा. सर्व धर्म जे काय आहे ते सोडून अनन्य भावाने मामेकं परमेश्वरालाच त्याच अनुषंगाने आता जसं सांगितलं त्याप्रमाणे मलाच येऊन काय इकडे तिकडे जाऊ तर मामेकं परमेश्वरच आहे अशा प्रकारे शरण जा. अहं त्वा अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्हाला अनन्य भावाने शरण येशील त्यावेळेस काय करेल मी, अहं त्वा सर्व पापेने काय तू केलेलं आहेस
ते सर्वच्या सर्व अहम त्वा सर्व पापे, काल सांगितलं याचा विस्तार काल केला, आता काय जास्त कळत नाही, उद्या पुन्हा याचा विस्तार करायला लागेल. म्हणून अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि, मी निश्चितपणे देईल का नाही देणार याचा काय विचार करू नकोस. मी निश्चित ज्यावेळी अनन्य भावाने तू शरण येशील ना मला का त्यावेळेस मी निश्चितपणे गजेंद्राने शेवटी अनन्य भावाने घेतलं ते पद्मपत्र नाही. भगवंता तुम्ही आहात, तुमच्या व्यतिरिक्त कोण नाही. अनन्य भावाने आर्त ज्याला म्हणतो आपण, अंतःकरणापासून असणारी ते परमेश्वराला हाक ज्याला म्हणतो ती माझ्यातच क्षणित आला. आणि म्हणजे अशा प्रकारे सगळ्या पापांपासून जे काय तू केलं तू काय कर, फक्त अनन्य भावाने मला शरण ये. अहम त्वा सर्व पापेभ्यः, निश्चितपणे मी तुला काय करल, मोक्षयिष्यामि, तुला मोक्ष दिल्याशिवाय मी राहणार नाही. तू काळजी करू नको. तर तुला काय करायचं, अनन्य भावाने भगवंताला आपल्याला शरण जायचं आहे, दुसरं काही करायचं. बाकी सगळं जर सांगितलं मग मांजराच्या पिल्लाप्रमाणे करायचं, माकडाच्या पिल्लाप्रमाणे नाही. भगवंत सगळं आपलं जे आहे ते सगळं जे आहे ते पार करण्यासाठी समर्थ आहेत. त्या अनुषंगाने अनन्य भावाने त्या भगवंताला शरण जायचं. सर्व धर्मांचे जे आपण म्हणतोय मी माझं ते सगळं धर्म सगळं काय सोडून तेव्हा अनन्य भावाने शरण जाऊ. त्यावेळेस जे काय आहे त्या सगळ्यापासून भगवंत आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातील. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार